पद्महरिणे पद्महुरुपद्माक्षि पद्मसंभवे तन्महे वजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् आशुपदाय गोदाय धनदाय महाधने धनं मे नारद परित्राणपरायणे सर्वस्यार्थ हरे देवी नारायणी नमोस्तुते। तर नवरात्रीचे जो 9 दिवस आहे आणि हे 9 रंगसंगत यामध्ये काहीच ताळमेळ नाही आणि काहीच त्या रंगसंगत हाय हॅलो नमस्कार, मी गौतमी शिकलगार तरुण भारतमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मंडळी, नवरात्रीच्या चैतन्यमय वातावरणात आपण कोल्हापुरातील नवदुर्गांचं दर्शन घेतोय। तर आज आपण कोल्हापुरातली एकविरा देवीच्या दर्शनाला आलोय आणि तिचं महात्म्य जाणून घेणार आहोत। तर माझ्यासोबत मंदिराची मुख्य पुजारी आदित्य गुरव आहेत। नमस्कार महाराज। नमस्कार। सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या शुभेच्छा। आपण कोल्हापुरातल्या नवदुर्गांचं दर्शन घेतो आणि त्या संदर्भातलं जी माहिती आहे, त्यांचं महात्म्य आख्यायिका आहे ती लोकांपर्यंत पोहोचवतोय। तर आपल्या एकविरा देवीचं महात्म्य काय आहे, त्याची आख्यायिका काय आहे? सर्वप्रथम नमस्कार, मी आदित्य गुरव, श्रीपूजक एकविरा मंदिर। आपणास माहिती देत आहे की नवदुर्गा म्हणजे हा नवदुर्गांचा समूह, फक्त नवदुर्गाच असा जो ही संकल्पना आहे ही दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे शुंभ निशुंभ वधाचा प्रसंग ज्यावेळी घडतो त्यावेळीचा एक कथानक जो आहे त्यामध्ये जसं शुंभ निशुंभ म्हणतो की मला तुझ्यासोबत युद्ध करायचं, त्यावेळी जगदंबा म्हणते मी तयार आहे, मी एकटीच आहे, तुला काय करायचं ते कर। पण जसं जसं युद्ध सुरू होईल तसं देवी आपल्यातून आपापल्या विविध विभूती बाहेर काढते। त्यातील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जी विभूती असते त्यावेळी नंतर शुंभ निशुंभांना प्रश्न पडतो की देवी तू एकटीच असून ह्या कोण आहेत? तर साक्षात जगदंबा म्हणते की ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोण नसून ह्या माझ्याच विभूती आहेत। आणि त्या ज्या आपण दुर्गा सप्तशतीनुसार आपण जसं म्हणतो की प्रथमं शैलपुत्रीचे, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेची, कृष्मांडेची, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेची, षष्ठम कात्यायनीचे, सप्तमं कालरात्रीचे, महागौरीचे, अष्टमं नवमं सिद्धिदात्रीचे, नवदुर्गा प्रकृतीधाम, असं जे नवदुर्गांचं स्वरूप जे दाखवलं म्हणजे शैलपुत्रीपासून सुरुवात होणारी नवदुर्गांची संकल्पना ही महागौरीपर्यंत संपते। आणि तशीच ह्या करवीरच्या नवदुर्गामध्ये सुरुवात होती ती करवीरच्या आंतरवेदिकेपासून बाहेर असणारी श्री एकविरा देवी या याच्यापासून आपलं ही नवदुर्गा झाल्या नवदुर्गांचं जे महात्म्य ते झालं। तर आपली एकविरा देवी आहे तिचं नाव कसं पडलं एकविरा, त्याच्या मागं काय कथा आहे? जसं आपण प्रत्येक ठिकाणी जर म्हणतो की जी एकविरा आहे ही मूळ स्वरूप ही रेणुका आहे। तर रेणुकेचा जो जन्म आहे तर जर जन्माची कथा जर आपण बघितली तर रेणुराजाला पुत्रकामेशी ज्यावेळी यज्ञ केला त्या पुत्रकामेशी यज्ञात फलित असं असते की पुत्रप्राप्ती होते। पण अपवाद वगळता रेणुराजाने यज्ञ केल्यानंतर त्यातून तेजस्वी कन्या प्रगट झाली आणि त्या रेणुराजाची कन्या असल्यामुळे तिचं नाव झालं रेणुका। आणि त्यापुढे ती साक्षात पार्वती स्वरूपिणी असल्यामुळे शिवस्वरूपी अशी जमदग्नी म्हणजे क्रोधांश असा असणारा तो जमदग्नींच्या सोबत विवाह म्हणजे रेणुका मातेचा विवाह सोहळा पार पडला। त्यानंतर त्या रेणुका मातेला जी पुढे आपत्ती झाली ती त्यांना पुढे 5 आपत्ती झाली। त्यातील एक म्हणजे विष्णूंचे 6वा अवतार म्हणजे परशुराम, त्यांचं जे पूर्वीचं नाव होतं रामभद्र। जसं त्यांनी शंकराची आराधना केल्यानंतर शंकराचं तप केल्यानंतर त्यांना तो परशु प्राप्त झाला, त्यावेळेपासून त्यांचं नाव परशुराम बनते। जसं जगदंबेच्या ह्याच्यासाठी सहस्रार्जुनानं त्या कामधेनूच्या अट्टहासाबाई जमदग्नी आणि रेणुका त्या दोघांचा शिरच्छेद केला म्हणजे मारण्याचा जो प्रयत्न केला त्यातून परशुरामांनी निश्चय केला की ही पृथ्वी ह्या क्षत्रियांच्याकडून मी निष्पात करून टाकेल। मग 21 वेळा परशुरामाने ती पृथ्वी निष्पात केली। त्यामुळे त्या वीरपुत्राला जन्म देणारी अशी ती माता आणि सर्व देव तेजोमयी अशी ती जगदंबा म्हणून ती एकविरा, असं त्या नावाचं नाव एकविरा असं आहे। तर मग हे आपण सहसा म्हणजे ऐकले की एकविरा समाजाच्या कोळी समाज जो असतो त्यांच्यासाठी, तर ही कोल्हापुरात कशी काय? तर आता आपण जसा प्रश्न विचारला की कोळी समाज, आगरी कोळी समाज ज्यांची ती कुलदेवता असणारी ती एकविरा लोणावळा कारल्याजवळ आहे। पण तिचं महात्म्य असं आहे की ज्यावेळी 21 वेळा पृथ्वी निष्पात केल्यानंतर त्या पृथ्वीवर ती पृथ्वी
परशुरामांनी कश्यपांना दान केली. ती पृथ्वी कश्यपांना दान दिल्यानंतर दान दिलेल्या भूमीवर आपण राहू नये असा नियम आहे. त्यामुळे परशुरामांनी सप्तसंधी आठवून कोकणची निर्मिती केली आणि त्या कोकणच्या निर्मितीत चिपळूणमध्ये परशुरामांची समाधी आहे. जर तुम्ही आता जरी बघितलं तर चिपळूणमध्ये परशुरामांची समाधी असून त्या आपल्या लेखाचं कर्तृत्व बघण्यासाठी ती सह्याद्रीच्या कडेकपारावरून आपल्याला परशुरामांची कीर्ती बघत आहे. त्यासाठी ती पूर्ण कार्लाचं जर तुम्ही इतिहास बघितला तर डोंगर बघितला तर उंच आहे आणि ती आपल्या परशुरामांच्याकडे बघत आहे. त्यामुळे ती आगरी आणि कोळी समाज असा आहे की परशुरामांनी सप्तसमुद्र आटून जो कोकणची निर्मिती केली त्या कृतज्ञतेनं तिने आपल्या जगदंबेला म्हणजे ह्या रेणुकेलाच तिने आपली कुलस्वामिनी धरून ते एकविरेलाच आपले कुलधर्म कुलाचारानुसार सगळे पूजा अर्चा केली जाते त्यांच्या. पण इथं स्वयंभू आहे ना, तर इथं कशी स्थापन झाली? हा, जसं आता आपण म्हणतो की करवीरची नवदुर्गा परिक्रमा जशी म्हणतो की आपण प्रथम आता एकांबिका म्हणजे ह्या देवीला सुद्धा एकांबिका सुद्धा म्हणलं जातं. एकांबिका आहे, एकवीर आहे, यमाई आहे. इथलं महात्मा असं आहे की त्याच रेणुकेला आपण जर माहूरगडा म्हणलं तर रेणुका म्हणतो, सौंदतीला गेला तर तुम्ही यल्लामा म्हणतो आणि कारल्याला गेला तर एकविरा म्हणतो. तसंच करवीर क्षेत्रातली जे नवदुर्गांची परिक्रमा आहे त्यातील आंतरवेदिकेच्या बाहेर असणे म्हणजे जुनं करवीर जर म्हणला किंवा जुनं कोल्हापूर जर म्हणला तर आंतरवेदिकेच्या आत असणाऱ्या अंबाबाईचं मंदिर आणि जे 7 गाव म्हणजे जे बारकी जी 7 गाव होती त्या तटबंदीच्या बाहेर असणार म्हणजे वेशीच्या बाहेर असणारं हे मंदिर. आणि एक संन्यासांचा नियम एक कसा असतो की साक्षात एक जगदंबेनं करून ठेवलेल्या सगळ्या कोल्हापूरकरांसाठी वरदान आहे की ज्या पंचसुना आहेत म्हणजे जी 5 प्रकारची पातकं आपल्याकडे नव्हतात म्हणजे धान्य काढण्यापासून धान्य शिजवण्यापर्यंतची 5 प्रकारची पातकं आपल्याकडे नव्हतात त्या पापातून मुक्तता मिळावी यासाठी आपल्या शास्त्रात एक संदर्भ कसा आहे की एक तर ते धान्य संन्यासाला द्यावं किंवा देवधर्माच्या ह्याच्यावर अर्पण करावं. तर ह्या कथानुसार जगदंबेनं भगवान दत्तात्रयांना इथे भिक्षा मागण्याची आज्ञा केली. त्यामुळे भगवान दत्तात्रय काशी स्नान जप करून करवेरी क्षेत्री भिक्षेला येतात. त्यामुळे इकडे एकवीरच्या जवळ ते येऊन भिक्षा ग्रहण करतात. मग असं एकवीरचं स्थान महात्मा असं एवढं या करवेरी क्षेत्रात आपल्या म्हणून या मंदिराला एकविरा दत्त भिक्षालय स्थान असं म्हणतात. मग हे असं एकविरा देवीचं मंदिर ह्या बाजूला आणि तिकडं दत्ताचं मंदिर हे असं कसं झालं? तसा कथानक असा नाही आहे की इकडं आणि तिकडं असं कसं झालं. कारण करवीरचा नियम काय आहे की जे देव इथं तप केले त्या तपाची एक तपानंतर तिने आपले शिवलिंग स्थापन करण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे जर तुम्ही पूर्ण कोल्हापुरात जर बघितलं तर सूर्यानं तप केलेलं सुरेश्वर आहे, चंद्रानं तप केलेलं चंद्रेश्वर आहे, इंद्रानं तप केलेलं इंद्रेश्वर आहे, ब्रह्माने तप केलेलं ब्रह्मेश्वर आहे. तसंच ह्या साक्षात जगदंबा करवीर निवासिनीचं सुद्धा मातृलिंग वरती आहे. त्यामुळे जे लोकांनी करवीर क्षेत्री येऊन जे तप वगैरे केले त्याच्या स्मृती प्रित्यर्थ आपलं एक शिवलिंग तिने स्थापन केले. त्यामुळे दत्त महाराजांचं साक्षात लिंग स्वरूप म्हणजे हे दत्त भिक्षालिंग स्थान. जर तुम्ही आता जरी आत बघितला तर मंदिराचं एकविराचं मंदिर हे जुनं आहे, त्यानंतर महाराजांचं मंदिर आहे. पण शिवलिंग त्यावेळीपासूनच आहे. जर ते शिवलिंगाला जर बघितलं तर 3 साळुंके म्हणजे त्र्यंबकेश्वराप्रमाणे 3 साळुंके आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश एकाच शिवलिंगावर आहे. त्यामुळे दत्त महाराजांचे लिंग स्वरूप. मग आपल्या ज्या एकविरा देवीचं मंदिर आहे त्याचं स्थापत्यशास्त्र कशा पद्धतीने रचना कशी आहे? जर मंदिराची रचना जर आपण बघितली तर मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम शैलीतलं असून मंदिराचे 3 भाग होतात म्हणजे बहिर्मंडप, अंतराळ मंडप आणि गर्भागार अशी 3 ह्या पद्धतीने मंदिराची रचना असून चौखांबीच्या आत जगदंबेच्या तांदळा स्वरूपात आपण पूजन केलं जातं आपल्या इथे. म्हणजे तांदळा स्वरूप म्हणजे जर आपण म्हणला तर कोल्हापुरात मोजकेच मला वाटते 3 ते 4 अशी मंदिर आहेत की तिथं तांदळा स्वरूपात पूजा केली जाते. त्यातली एक म्हणजे एकविरा, दुसरी इथे आपली फिरंग आहे आणि तिसरी इथे कात्यायनी. त्यामुळे असा अनगर पाषाण की ज्यातून तांदळा स्वरूप म्हणजे काय? जो तांदळा स्वरूप जो असा आहे की तांदळा स्वरूप म्हणजे एका असा अनगर पाषाण ज्यातून दिव्यत्वाची प्रचिती येते असा त्याला आपण तांदळा स्वरूप असं म्हणतो. म्हणजे स्वयंभू. महाराज आपण आता बघतोय की जे 9 दिवस असतात त्यामध्ये महिलांसाठी जे 9 रंग असतात किंवा रंगांसाठी नवरात्रीला जास्त ओळखलं जातं. तर मग एकविरा देवीच्या मंदिरात काही वेगवेगळ्या रंगाचे साज शृंगार किंवा साडीचा रंग अशा काही प्रथा परंपरा विधी आहेत का? तर अजिबात नाही. कारण या नवरात्रीचा जो 9 दिवस आहे आणि हे 9 रंगसंगती यामध्ये काहीच ताळमेळ नाही आणि काहीच त्या रंगसंगतीमध्ये आणि आपल्या देवीच्या 9 दिवसांचा जो 9 दिवसांचा जागर आहे त्यामध्ये काही
काही ताळमेळ नसल्या कारणाने आपण तसं काही 9 दिवस वेगवेगळ्या रंगाची साडी असं काही नाही. जसं आपण भक्तांच्याकडून जी साडी किंवा उपलब्धता होईल त्यातून आपण साडी वगैरे नेसवतो जातो. त्या रंगसंगतीच्या आपण जास्त त्याप्रमाणे आपण जास्त करत नाही. म्हणजे तसं देवीचा आणि रंगांचा रंगांचा फारसा काही काही संबंध संबंध नसतो. हम्म. मग आपल्या देवीचे जे उपासना करताना नैवेद्य प्रसाद असतात त्यामध्ये काही विशिष्ट आहेत का पदार्थ? हा, तर तसं म्हणलं तर आता एकविरा देवी जर तुम्ही कारला स्वरूपाने जर म्हणजे कारल्याचे जर बघितलं तर तिकडे देवी अधूनमधून काय होईना की सात्विक आणि तामसिक दोन्ही सुद्धा नैवेद्य म्हणजे गोडे सुद्धा आणि खारे सुद्धा. तामसिक म्हणजे खारे नैवेद्य म्हणजे त्यामध्ये बकरी असतील कोंबडे असतील असा प्रकार कारल्याला चालू असतो. आवडता पदार्थ हा पुरणपोळीचा. त्यामुळे नवरात्रात सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो दररोज दुपारी 12 वाजता. मग तिथं अशा प्रकारचे तामसिक कसे पदार्थ असतात कारण याचं काय विशिष्ट महत्व आहे का? तिथं जर आता तुम्ही बघितलं तर कोळी आणि आगरी समाज आहे आणि कोळी आणि आगरी समाजाचं प्राथमिक अन्न तेच आहे. कारण दुसरं काय तुम्हाला तिथं बघताच नाही. जर तुम्ही कोकणात जर गेला तर कोकणात जर तुम्हाला दुसरं काय बघायला मिळणार आहे काय? मांस आणि मच्छी याच्याशिवाय दुसरं काय म्हणजे बघायला पण सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तिथले अन्न पदार्थ त्यांच्यासाठी तेच आहे. जर तुम्ही आता ह्याच्यात जर बघितला तर गणपतीच्या काळामध्ये सुद्धा कोकणात ज्या महालक्ष्मीला खारा नैवेद्य अर्पण केला जातो त्याप्रमाणे तसंच आहे. त्यामुळे तिकडे जर म्हणलं तर नवरात्रातील काय म्हणजे पण इतर वेळी तरी देवीला तामसिक नैवेद्य दिला. हा, जर तसं म्हणलं तर बाकी आपल्या इतर देवतांमध्ये असणारी महाकाली जी आहे त्या महाकालीला अष्टमीच्या दिवशी मात्र बकरीची बळी दिली जाते. बकरीचा बळी? हा, बकऱ्याचा बळी दिला जातो पालखीला. त्यामाग काय विशिष्ट कारण? जी महाकाली जी आहे ती तंत्रशक्तीतली सगळ्यात आद्यस्तर अशी देवता आहे आणि महाकालीचं स्वरूप जर आपण म्हणलं तर कोणाला पण भीती वाटेल असं महाकालीचं स्वरूप आहे. कारण 11 वेकरा तिच्या हातामध्ये असणारे रक्तमुंड असेल किंवा हातात घेतलेलं जे कपाल असेल हातात असलेलं त्रिशूळ असेल किंवा खटवांग असेल त्यामुळं एक प्रकारची भीती संभ्रम भीती आपल्या होते की हे अशी जगदंबा कशी. आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो की एवढी केस तिने आपल्या पायाखाली शंकरांना घेतले हातामध्ये नरमुंड घेतले तर ही आई कशी. तर प्रत्येक नाण्याला जशी 2 बाजू असतात तसं आपल्या जर घरातलं एक उदाहरण बघितलं तर घरातली आपली जरी घरातल्या आईचं जर उदाहरण जर आपण घेतलं सकाळी उठल्यापासून आपल्या लेकरांना डबा असेल किंवा सगळ्या कुटुंबाचं संरक्षण असेल किंवा घरच्यांना असणारी सकाळी उठून ती सगळ्यांना सांभाळणारी अशी गौरी आहे. त्यानंतर सगळ्यांना जेवण करून देणारी अन्नपूर्ण आहे. परत काय जर कुटुंबावर संकट आली तर ती स्वतः कालीचं स्वरूप धारण करणारी अशी आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त आपण जर आपल्या घरातलं उदाहरण हे सगळ्यात चांगलं आहे. आणि त्यामुळे बाकी आपण जर म्हणलं तर महाकालीच्या ह्याच्यात तामसिक प्रवृत्ती अशी आहे की एकदम महाकालीच्या अवतार कार्यामध्ये जसं तिनं असुरांचा वध केल्यानंतर ते रक्त पिऊन टाकल्यामुळं त्या 11 विकरा स्वरूपात तिने जे रक्त पिलेलं आहे त्यामुळे देवी तामसिक प्रकारचा नैवेद्य अर्पण केला जातो. मग महाराज भाविक इथं येत असतात तुम्ही मंदिराचे मुख्य पुजारी तर तुम्हाला एकविरेच्या महतीचं भाविकांना जे अनुभव आला ते तुम्हाला काही माहिती आहे का? ते कशा प्रकारे आले? हा, तर त्यातील एक 2-3 अनुभव असे आले की एक आपल्या इथे एक भक्त येतात तर त्यांचे एक ऑपरेशन होतं आणि ह्याच्यासाठी त्यांनी कधी हे मंदिर बघितलं नव्हतं की बाबा एकविरेचं मंदिर कुठं आहे ते त्यांना माहित नव्हतं. मग ते त्यांना असं स्वप्नात सारखं देवीचा दृष्टांत होत असल्या कारणानं त्यांनी जराशी विचारपूस केली की ही कोणती देव आहे. फक्त चेहराच दिसतोय मला मोठा. मग त्यांच्या संपर्कात आलेल्या 2-3 भक्तांनी आपल्याला सांगितलं की अशी स्वरूपाची देवी तुम्हाला रविवार पेठेला कॉमर्स कॉलेज शेजारी तुम्हाला दत्तभिक्षालींच्या बाजूला तुम्हाला बघायला मिळेल. त्यावेळी त्यांची उत्सुकता वाढल्यामुळे ती इकडे त्यांनी बघितलं तर तीच देवी त्यांच्या स्वप्नात होती आणि त्या दृष्टांत दिल्यानंतर जसं त्यांचं जे ऑपरेशनचं जे हे होतं ते निर्विघ्नपणे पार पडून ते आता दररोज दर्शनासाठी इकडे येतात. परंपरा त्यामुळे त्या ह्याच्यात म्हणजे ते म्हणतात की मला जगदंबेनं तारलं ह्या पूर्ण शब्दात त्यांचा जगदंबेवर विश्वास अजून ठाम आहे. त्यामुळं दररोज काही ना काहीतरी अनुभव आम्हाला सुद्धा येत असतात भक्तांना सुद्धा येत असतात. त्यामुळं जगदंबेची लीलाच अपार आहे. आपण एवढं सगळं आख्यायिका वगैरे सगळं आहेच तर मग नवरात्रीच्या या प्रसन्न वातावरणामध्ये एखादा श्लोक किंवा एखादी प्रार्थना?
म्हणजे नवरात्रीसाठी खास तुम्ही म्हणता? तर आता आपण जर म्हणलं तर देवीचे भरपूर असे श्लोक आहेत, भरपूर असे हे आहेत. तर आपण जर नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये जरी काय नाही झालं, देवी महात्म्य जरी नाही झालं किंवा दुर्गा सप्तशती जरी नाही झालं, तरी एक थोडं का होईना की श्री सुक्ताचे पठण तरी किमान करावं, असं माझी तरी त्यात जास्त हे आहे. कारण श्री सुक्तांतल्या ज्या रुची आहेत ना, त्या भरपूर अशा ऊर्जा देणाऱ्या आहेत. त्यामुळे भरपूर ठिकाणी जर तुम्ही म्हणलं तर श्री सुक्ताचं पठण आणि वाचन केलं जातं, देवी महात्म्याचं वाचन केलं जातं. आणि यानुसार एक जगदंबेचा एक थोडा श्लोक एक आहे की आपण तिला नमस्कार करू इच्छितो की शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थ हरे देवी नारायणी नमोस्तुते. कारण तू सगळं आमच्या जे संकट आहे ते हरण कर, असं हीच एवढी इच्छा करून सगळ्या समाजाला, सगळ्या देशाला काय येणारे संकट असेल त्यातून तू मुक्त करून सगळ्यांना सुख समाधान द्यावी हीच इच्छा आहे. महाराज, आता आपण बाहेर जो एकविरा नावाचा जो बोर्ड आहे त्याच्या सोबतच यमाई देवीचं पण उल्लेख आहे. तर एकविरा आणि यमाई वेगवेगळी आहे का एकच आहे, किंवा हे दोन नावं कशी काय? हा, एकविरा आणि यमाई ही एकच होता. असं जर त्याचं जर आपण जर नावाचं महात्म्य जर म्हणलं तर जसं ज्योतिबांच्या जर केदार विजय ग्रंथातले आपण भरपूर वर्णन आणि भरपूर संदर्भानुसार की यमाई हे नाव कसं पडलं, तर जसं ज्योतिबा उत्तरेहून दक्षिणेसाठी येत होते त्यावेळी येत असता ते भरपूर असुरांचा संहार करत असेल. येता येता त्यांना औंधासुराचा वध त्यांच्या हातून होईना. त्या औंधासुराच्या वधाच्या वेळी साक्षात ज्योतिबांनी एमाईला हाक मारली, ए माई म्हणून हाक मारली, ए माई म्हणून हाक मारली. त्यावेळी ती मातृस्वरूपिणी असणारी रेणुका आपल्या चतुर्भुज अवतारामध्ये प्रगट झाली. त्यामध्ये खडक, त्रिशूळ, डमरू आणि पानपत्र असं देवीचं वर्णन आहे एमाईचं. आणि ते आता जर तुम्ही बघितलं तर औंध गावी स्थित आहे एमाई, औंधला. मग ते इथं यमाई कसं? हा, मग त्यामुळे तेच नाव रेणुकेचं असल्या कारणाने एकविराला इथे यमाई सुद्धा एकविरेला पण यमाई. हा, त्यामुळे इथला जर तो संदर्भ जर म्हणला तर मग दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जसे ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबांची पालखी सोहळा बाहेर पडतो यमाईच्या पेटीला, तसंच आपल्या ज्योतिबा म्हणजे घाटी दरवाजा म्हणजे अंबाबाईचा जो घाटी दरवाजा आहे त्या घाटी दरवाजाजवळ असणाऱ्या ज्योतिबा मंदिरातील पालखी इकडे येते. मग ही सदर जे आपण आता मंदिराच्या समोर जर बघितला तर मंदिराच्या समोर एक सदर असते. जर कुठल्या देवाची जर पालखी आपल्या त्या मंदिराच्या समोर म्हणजे ज्या देवाची विशिष्ट देवाची पालखी जर बाहेर पडत असेल तर त्यासाठी बांधलेली सदर एक असते. त्या सदरेवर देव आपला न्याय निवाडा करण्यासाठी त्या सदरेवर बसतात. भक्तांचे जो प्रश्न आहे त्यांचं निर्मूलन करण्यासाठी देव तिथं ऐकायला बसलेले असतात. तसंच जर यमाईच्या समोर एक सदर आहे ती आहे ज्योतिबांची सदर. आणि महाद्वार रोडवरून जसं ज्योतिबांची पालखी बाहेर पडते ती इथं बरोबर संध्याकाळी 7:30 वाजता 7:30 वाजता कट्यार रूपी जमादग्नी आणि आपली एकविरा स्वरूप म्हणजे जी रेणुका स्वरूपिणी जी आपली एकविरा या दोघांचा विवाह सोहळा इथं पार पडतो. त्यावेळी भरपूर लोक सुद्धा ज्यांना वरती डोंगरावर जाता येत नाही त्यावेळी बाकीचे जे ते सर्व भक्त इकडे बघण्यासाठी येतात. म्हणजे विवाह सोहळा त्यामध्ये देवीचे जे 2 उत्सव आहेत त्यामध्ये एक नवरात्री आणि एक चैत्र, त्यासाठी हे जास्त महात्म्य त्यामुळे यमाईचं महात्म्य जास्त आहे. आणि आज जर म्हणला तर आज परिवार देवतेमध्ये सुद्धा आपल्याला ज्योतिबा आणि काळभैरवची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तर महाराज, देवीच्या मूर्तीचं स्वरूप कसं आहे? तर आता जसं म्हणल्याप्रमाणे स्वयंभू म्हणजे आता जसं आपण आता तांदळा स्वरूपात जसं बघतो म्हणजे मकोड्याच्या स्वरूपात आता आपली पूजा आपण बघतो त्या मकोड्याच्या स्वरूपापासून खाली साधारण 1-1.5 हात खाली जगदंबेचा स्वयंभू तांदळा आहे म्हणजे पूर्ण शिळा आहे अशी. त्यावर आपण लोकांना एक ओढ असते की आपले देवीचं स्वरूप दिसावं यासाठी एक मकोड्याची पूजा करून आपण देवीचं रूप साकार करतो. ते असं पूर्ण स्वरूप का नसतं मंदिरात देवीमध्ये? म्हणजे असे करवेरी क्षेत्रात असे म्हणजे कोल्हापुरात असे 2-3 मंदिरात की ते स्वयंभू तांदळा स्वरूपात असेल. जर तुम्ही बनला तर कात्यायनीचं स्वरूप असं आहे म्हणजे पूर्ण तांदळा असा त्रिकोणी असा तांदळा आहे. आणि जर फिरंगायचं पहिलं तर असं गोल आहे त्यालाच आलेलं डोळे किंवा नाक त्यातून असलेली नथ त्याला असणारी ओठ त्यातून त्या पाषाणातून भरपूर म्हणजे दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला सगळ्यांसमोर भेटते. त्यामुळं अनघड पाषाण असं तो पूर्ण स्वयंभू असं तांदळाच आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की पाषाणच आहे पण खूप मोठं पाषाण असं फक्त ते सकाळी अभिषेकाच्या वेळी फक्त दर्शनाला मिळतं त्यानंतर ती पूर्ण बंद होते. अभिषेक मग पूजे संदर्भातले जे नियम परंपरा आहेत त्या नियम परंपरा जर म्हणलं तर बाकी सकाळी दररोज महाअभिषेक महापूजा
त्यानंतर 8:15 वाजता आरती असते. महाराजांची आरती झाल्यानंतर लगेच आपली आरती असते. माध्यान्ह काही महाराजांची उपस्थिती झाल्यानंतर देवीस धूप वगैरे होऊन जातो. त्यानंतर लगेच जर मंगळवार शुक्रवार असेल तर देवीची आरती असते. पौर्णिमा पलीकडे महाराजांची गर्दी असते, तशी आपल्या इथे पण गर्दी असते. चातुर्मासामुळे आता पालखी सोहळा बंद असतो महाराजांचा. त्यानंतर जर चातुर्मासानंतर म्हणजे विजयादशमीला पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर जगदंबेची दर गुरुवारी संध्याकाळी परत आरती, कापूर आरती सुरू होते. आणि उत्सवांचं आयोजन कसं केलं जातं? उत्सवांचं आयोजन आता बघत असाल तर बाकी मंदिरात स्वच्छता मोहीम वगैरे, त्यानंतर लगेच रंगरंगोटी आणि त्यानंतर असणारं भजन कीर्तनाचं आयोजन, लगेच असणारं नवरात्र कोजागिरीनंतर असणारं आपलं महाप्रसादाचं आयोजन युद्धपातळीवर सुरू असतं. नवरात्रीच्या काळात कोणती प्रथा परंपरा आहे काय? तसं म्हणलं तर सकाळी पूजा अर्चेचा सगळा जो विधी आहे तो सगळा गुरु समाज करतो. त्यानंतर असणारं घट वगैरे बसवण्याची पद्धत आहे ती राजज्ञ कुटुंबांच्याकडे, घट वगैरे उडवण्याची सुद्धा त्यांच्याकडेच आहे. इतर जर परंपरा म्हणला तर मग क्षेत्रपाल उपाध्याय म्हणजे जे सगळ्यात कोल्हापूरचं प्रख्यात दत्तस्थान म्हणजे आपण नरसेवाडी म्हणतो. त्या नरसेवाडीचे उपाध्याय म्हणजे क्षेत्रपाल जे आहेत, क्षेत्रोपाध्याय, त्यांची ही कुलस्वामिनी आहेत. त्यामुळे ही एकविरा आपण असं म्हणतो की कोळी आगरी समाजाची, पण इथं करवीर क्षेत्री ती फक्त ब्राह्मण म्हणजे क्षेत्रपाल उपाध्याय म्हणजे जसे वाडीचे पुजारी असतील, औदुंबरचे पुजारी असतील, त्यांची कुलस्वामिनी येते. महाराज, आपण बघतो की काही देवींना साज शृंगार जो असतो की विशिष्ट पद्धतीचा असतो, मग एकविरा देवीचा शृंगार कशा पद्धतीने असतो? दागिने कोणत्या पद्धतीने? नवदुर्गाच्या आता आपण नवरात्र आता सुरुवात होते, तर त्यामुळे आपण आता घटस्थापनेच्या दिवशी आपली आहे तशी सालंकृत पूजा आपली होत असते. त्यानंतर विविध रूपात आपण देवीची पूजा वगैरे पूजा अर्चा करून देवीचे विविध स्वरूप आपण लोकांना दर्शनासाठी आपण उपलब्ध करत असतो. आणि नवरात्रीच्या काळात भक्तांचा सहभाग कशा पद्धतीने असतो? भक्तांचा सहभाग पूर्ण जर सकाळी जर आपण नवदुर्गांच्या विशिष्ट बस सेवा आणि स्पेशल बस सेवा असल्या कारणाने सर्व समाज आपले ओटी वगैरे भरण्यासाठी आणि कुलधर्म कुलाचार करण्यासाठी जास्तीत जास्त येत असतात. त्यामध्ये जास्तीत जास्त आपले जर म्हणला तर चिकोडी म्हणा किंवा कर्नाटक भाग थोडा आहे, तर निपाणी आहेत, त्यानंतर इकडे वाडीचे आहेत, सांगली इकडचा थोडा भाग आहे. त्यातले जे ज्यांची एकविरा कुलदैवत आहे ते सर्व लोक आपले सर्व भक्त देवीस आपले काय खरा नानाची ओटी वगैरे भरून तेल वगैरे अर्पण करून मनोभावी सेवा करून आपले दर्शन घेऊन जातात. आणि या काळात असतात वेगवेगळे कार्यक्रम, उत्सव असतात, एक धार्मिक सांस्कृतिक ज्या प्रथा परंपरा सण असतात ते कोणत्या प्रकारचे असतात? जसं सुरुवात झाल्यानंतर लगेचच आपल्या इथं भजन कीर्तनाचा सोहळा सुद्धा कार्यक्रम पार पडतो. त्यामध्ये अनेक भजनी मंडळ सुद्धा सहभागी घ्या, कारण अंधश्रद्धेवरचा जो चष्मा काढून टाकून श्रद्धेचा चष्मा घालून त्या देवतेला आपण शरणागत जर झालो तर ती सुद्धा आपल्याला कल्याण करण्यासाठी तत्परच असते. त्यामुळं जास्तीत जास्त अंधश्रद्धा सोडून श्रद्धेवर विश्वास ठेवावा बघतात. नक्कीच महाराज, अत्यंत प्रेरणादायी आणि खूप चैतन्यपूर्ण वातावरणात आपण एकविरीची आख्यायिका ऐकली. तुम्हाला नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्यासाठी तरुण भारत कडून मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तरी आपण सुद्धा या नवरात्रीच्या काळामध्ये दर्शन घेऊन देवीचं तृप्त व्हावं हीच नक्की. मंडळी, काही जागा फक्त धार्मिक स्थळी नसतात, तिथं भावना आणि इतिहासाचा संगम असतो आणि म्हणूनच त्या प्रख्यात असतात. आणि त्यापैकीच एक आपली कोल्हापुरातील एकविरा देवी आहे. नवदुर्गांपैकी एक ह्या देवीचं महात्म्य आहे. एक प्रकारची अशा धार्मिक स्थळांमध्ये एक प्रकारची जी सकारात्मक ऊर्जा मिळते ते आपण नवदुर्गांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. तर याच नवदुर्गांचं दर्शन पाहण्यासाठी, त्याची महती ऐकण्यासाठी आपल्या तरुण भारतच्या यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. कॅमेरामॅन दिव्या कांबळेसोबत मी गौतमी शिकलगार, तरुण भारत, कोल्हापूर.